ठाणे बोरिवली आणि बोरिवली ठाणे हा दुहेरी बोगदा प्रकल्प आजपासून सुरुवात होत आहे. दळणवळणाच्या बाबतीत तुम्हाला माहीत असेल, खास करून मुंबई असेल, पुणे असेल यासारख्या ज्या मेट्रो सिटी आहेत त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात सकाळ संध्याकाळचे पीक आवर आहेत, ज्याच्यामध्ये सामान्य कष्टकरी असेल, मिडल क्लास असेल, हाय क्लास असेल, ही लोक ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करतात ऑफिसला जाण्यासाठी किंवा संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावरती परत घरी येण्यासाठी, तर ज्या प्रकारे त्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, दिवसभराचा वर्कलोड, त्यासोबत जॉबचा ट्रेस आणि त्याच्यानंतर घरी येताना ही अशी हालत, जिथे 15 मिनटं लागतात तिथे 2-2, 1.5-1.5 तास लागतो वाया रोडने यायचं म्हटलं तर. त्यांच्या डोक्यावरती जो ट्रॅफिकचं टेन्शन होतं ते कमी करण्यासाठी, अर्थात बोरिवली ठाणे किंवा ठाणे बोरिवली हे 1.5 तास 90 मिनिटाचं अंतर जवळपास आता 15 मिनिटात पुरं करण्याचं सरकारने ठरवलेलं असून या शुभ कामाची सुरुवात आजपासून करण्यात येत आहे. त्यासाठी जी कोण यंत्र आहेत, 2 अर्जुना आणि नायक, जे डोंगर पोखरून एक टनेल स्वरूपामध्ये रस्ता बनवण्याचं काम सुरू करणार आहेत, त्यांचा आजच शुभारंभ आहे त्यांच्या हस्ते. आज मुख्यमंत्री, दोन्ही डेप्युटी सीएम, उपमुख्यमंत्री तिथे हजर आहेत. पण एक गोष्ट विचार करण्याला आहे का मित्रांनो, फक्त रस्ते बनवून किंवा दळणवळणाची साधनं बनवून मुंबईमधलं ट्रॅफिक कमी होणार आहे का? बरं, हेही ठीक आहे, परंतु त्याचसोबत शिक्षण असेल किंवा नोकऱ्या असतील, कामधंदे असतील, गोरगरिबांसाठी मुंबई आहे का? कारण आपल्या खेड्यापाड्यातली मुलं ज्या प्रकारे इथे येऊन त्यांची दुरावस्था होत असते, त्यांना काही सोयी सुविधा भेटत नाही आहेत. मग शहर आता मुंबई ऑलरेडी खूप पटीने डेव्हलप झालेलंच आहे. अशाच प्रकारे छोटी खेडी जर डेव्हलप केली त्या लेवलला, तर खेड्यातल्या लोकांना शहराकडे येण्याची गरज पडणार आणि शेतीसोबत तंत्रज्ञान ते आपल्या गावात राहून स्वतःला विकसित करू शकतात, गावाला पुढे आणू शकतात, स्वतःचाही विकास करू शकतात. तुम्हाला काय वाटतं? ज्या प्रकारे शहरं विकसित केली जातात, खास करून मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, गावाकडची खेडे देखील विकासाकडे नेली पाहिजेत. नक्कीच कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.